विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता शेवटचे 10च दिवस तसे उरलेत. होय, 10 दिवस म्हणूया आपण. तुम्हाला असं वाटेल, सर अजून 13-14 दिवस आहेत. पण मी असं इमॅजिन करतोय, की 10-12 तारखेलाच आपला पेपर आहे. त्याच्या अगोदर 2 दिवस एक टिपिकल रिव्हिजनला वेळ दिला पाहिजे. मग 10च दिवस आहेत आपल्याकडं. तसं जर तुमची शिफ्ट 21 मेला आली, तर तुमच्याकडं 15 ते 20 दिवस आहेत. हेही लक्षात घ्या. पण शक्यतो जेवढ्या लवकर एक्झाम होईल तेवढं चांगलं आहे. बरं, आपल्याला या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करायचे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की या 10 दिवसात कुठलीही चूक करायची नाहीये. म्हणजे मला पाहिजे शिस्त, डिसिप्लिन हवंय. 3 मेला मोठा मुहूर्त आहे. मला स्वतःला वैयक्तिक 3-4 पत्रिका आहेत लग्नाच्या. ओके. घरातलं, गावातलं लग्न आहे. अगदी वाड्यातलं लग्न आहे म्हणूया आपण. 6 तारखेला पुन्हा एक लग्न आहे. अगदी जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे. 9 तारखेला ओके, पुन्हा 10 तारखेचं लग्न आहे. पण 9 तारखेला पाया पडायचा कार्यक्रम असतो तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा एवढ्या ठिकाणी मी नाही जाणार. मी नाही जाणार. काहीही येऊ दे मला जायचं नाहीये. होय, मला इथंच थांबायचं क्लासमध्ये माझ्या. माझी थोडी काही मुलं अभ्यासाला बसली असतील, त्यांच्यावर लक्ष द्यायला मी इथं पाहिजेच. हो, ते काय चाललंय, कसं चाललंय, बरोबर करतायत का हे बघावं लागेल. आणि या 10 दिवसात हो, या 10 दिवसात जो शिस्त, डिसिप्लिन पाळेल, चांगला अभ्यास करेल, त्याचा रिझल्ट नक्की चांगला लागणार आहे. मग बाळांनो, तुमचं नाही ना कुठलं लग्न घरातलं? असणार आहे. सख्ख्या चुलत बहिणीचं लग्न आहे. काका काय म्हणतील? काकाला समजावून सांगा 10 दिवस उरलेत, 10 दिवस उरलेत. तुमचा फोकस अभ्यासावर पाहिजे. कुणी तुम्हाला नावं ठेवणार नाही बरं का. बहिणीशी बोला. ओके, चुलत बहिणीचं लग्न असेल, मावस बहिणीचं असेल, तिच्याशी बोला. समजावून सांगा ह्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. कारण आपल्या समाजात कसं आहे माहितीये का? नाही आला का? बघतो आम्ही मग आता. होय, असंच असतंय. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मी नाही गेलो. माझी मिसेस जातील, चुलत भाऊ सगळे असणार आहेत ना तिथं, असणार आहेत. मी नाहीतरी बाकीची लोकं असणार आहेत, पण मी इथं असणार आहे. म्हणजे हे अशी शिस्त तुमच्याकडे पाहिजे पुढचे 10 दिवस झिरो टाईमपास. ओके? मग हे डिसिप्लिन पाळायचे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कंप्लीट रिव्हिजन व्हायला पाहिजे. होय. कंप्लीट रिव्हिजनमध्ये 1 पेज आपण ही बोर्डला स्ट्रॅटेजी वापरली होती बरं का बाळांनो. 1 पेज स्ट्रॅटेजी मी 4 वर्षापूर्वी याच्यावर व्हिडिओ बनवला होता बरं का. म्हणजे काय? तुम्ही आता शॉर्ट नोट्स बनवा. अगदी शॉर्ट नोट्स बनवा. अतिशय एकदम इम्पोर्टंट. तुम्ही स्प्रिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. कट केली मध्ये, लेंथ कमी होणार. मग स्प्रिंग कॉन्स्टंट हा लेंथवर डिपेंड असतो. मग शॉर्टकटच आहे. तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. असे बरेचसे पॉइंट आहेत, की तुमच्या असं 10 ते 20 पेजमध्ये मला अख्खं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पाहिजे. होय. 1 डझन पेजेस म्हणूया आपण, 12 पेजेस आणि याच्यावर सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मॅथ्सचे शॉर्टकट्स पाहिजेत मला. काही इम्पोर्टंट फॉर्म्युले पाहिजेत. लाईन प्लेन मधले फॉर्म्युले पाहिजेत मला. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला 1 पेज स्ट्रॅटेजीमध्ये पाहिजेत. म्हणतोय 1 पेज. मग 12 दुनी 24 तरी सगळे टॉपिक होत नाहीत. बरोबर ना सांगा? तरी देखील काय करायचंय? पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम माहितीये मला फॉर्म्युला. नका लिहू. तुम्हाला जे फॉर्म्युले गडबड वाटतायत, लक्षात राहायला कठीण वाटतंय, शॉर्टकटची रिव्हिजन करणं गरजेचं वाटतंय, असं त्या 1 पेज स्ट्रॅटेजीमध्ये घ्यायचंय. म्हणजे पहिली गोष्ट काय? डिसिप्लिन. दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगा बघू? कंप्लीट रिव्हिजन करायची आपल्याला या 10 दिवसामध्ये. म्हणजे अभ्यास करताना नोट्स पण काढणं गरजेचं आहे. नोट आउट ते गरजेचं आहे बरं का. ते इम्पोर्टंट. थांबवा हे. ओव्हर थिंकिंग थांबवा. तुमचं ना सांगतो लक्षात घ्या. आज हा व्हिडिओ बघताय तुम्ही. 1 मे कामगार दिन आहे. बरोबर आहे? उद्या रिझल्ट आहे 2 मे. म्हणजे 2 मेला रिझल्ट आहे. रिझल्टचा विचारच करू नका. त्याच्या ओव्हर थिंकिंग त्याच्यावर नकाच करू. ओके. आणि हो, काही जर रिझल्ट लागल्यानंतर हा व्हिडिओ बघत असतील, बाळांनो, जेवढा स्कोर झालाय तेवढाच राहणार आहे. जास्त काही होणार नाहीये. पण तरी मी तुम्हाला सांगतो फोटोकॉपीज मागवा. होय. ₹400 ₹500 पर सब्जेक्ट फी असेल, पण फोटोकॉपी मागवून घ्या. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषयाच्या फोटोकॉपी मागितल्या तर तुम्ही बरं होईल. तुम्हालाही कळेल तुमचं कुठं चुकलं, काय झालं, कुठं मार्क्स वाढतील का वगैरे. म्हणजे आपल्याला गरज पडली तर ऑब्जेक्शन घेता येईल. बरं सगळ्यात महत्वाचं, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, जर सगळ्यांचा ग्रुप तर क्लिअर होतो रे बरं का. पण काही लोकांना असती क्लास इम्प्रूव्हमेंट देण्याची हौस म्हणूया आपण. मग हे समजून घ्या क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? आता गंमत सांगतो. सी आता मी एक स्टुडंट बघितलाय बरं का सी-बी-एस-ईचा 11वीला माझ्याकडे मुलं आलेत ना. ओके. त्यात एक स्टुडंट आहे बरं का. ओके. पडले ठीक-ठाक मार्क 88-89% मार्क आहेत बरं का. 89% आहेत. पण मॅथ्सला कमी आहेत. मग तो रिटेस्ट द्यायचं म्हणतोय. इम्प्रूव्हमेंट टेस्ट. कशासाठी? मॅथ्स. आता गंमत सांगू का?
ही सीबीएसई वाल्यांना ना चालतं वाटतं एक सब्जेक्ट. आपल्याला नाही. आपलं बोर्डच खतरनाक आहे. क्लास इम्प्रुव्हमेंटला म्हणतं इंग्लिश पण द्यायचं आहे, प्रॅक्टिकल एक्झाम पण द्यायची, सगळं द्यायचं, सगळं द्यायचं. सगळं परत करायचं म्हणे. आता तसं विचार केला, प्रॅक्टिकलचं राहू दे ना, कशाला? बोर्डला पण त्रास आणि आपल्याला पण त्रास. पण नाही बाळांनो, तुमचा इंग्लिश पण द्यावा लागतो. मराठी असेल तर सी-एस-आय-टी सगळ्या सब्जेक्टची तयारी करावी लागते. आणि मी आत्तापर्यंत बघितलंय क्लास इम्प्रुव्हमेंटमध्ये इम्प्रुव्हमेंटच नाही होत मुलांची. विचारा सीनियरला. तेव्हा त्याच्याबद्दल विचार करू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ 2 मे नंतर बघत असाल तर. बरं ते झालं. ओव्हर थिंकिंग झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं ओन्ली सी-ई-टी. माझ्याकडे एक स्टुडंट आहे. त्याला नेव्हीमध्ये भरती व्हायचंय. हो. मग तो काय करतोय म्हणे माहितीये का? त्याचं म्हणजे विचारलं त्यानं मला अगोदर चालेल का म्हणून. पण त्याच्या मनात काय होतं, की सी बरोबर साइड बाय साइड करंट अफेअर्स, चालू घडामोडीचा अभ्यास करू का? मी म्हटलं काहीही गरज नाहीये. होय. नेव्हीची एक्झाम 24 मेला समथिंग काहीतरी आहे. आता सी एक्झाम आहे तोंडावर. मग सी केलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही एक्झामचा विचार करू नका. तरी आहेच व्ही-आय-टी वेल्लोर. व्ही-आय-टी वेल्लोर ज्यांनी एक्झाम दिले, त्या प्रत्येकाला कॉल येणारं, की तुमचं सिलेक्शन झालंय, ॲडमिशन घ्या. मी आत्तापर्यंतचा अनुभव सांगतोय. प्रत्येकाला कॉल आलेत व्ही-आय-टी वेल्लोर. प्रत्येकजण खुश आहे पालक. सर झालं बरं का व्ही-आय-टी वेल्लोरचं सिलेक्शन झालं. तर मी सांगतो कॉल आला तुम्हाला काही हरकत नाही. खात्री करून घ्या. जर तुम्हाला परवडत असेल तरच ते कॉलेज जावा. आय थिंक कॉलेजची फी तर भरमसाठ असणारच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉन्ड्री चार्जेस, मेस चार्जेस, ओके, हॉस्टेल चार्जेस हे देखील भरमसाठ आहेत बरं का. तेव्हा तुम्ही बाकीच्या कुठल्या एक्झाम दिल्या असतील, द्या तुम्ही ते बिट-सॅट, पिलानी वगैरे असं मला माहीत नाही बरं का. आमचा फोकस फक्त ओन्ली सी वरती आहे. डिस्ट्रॅक्शन नकोच आहेत मला लक्षात घ्या आणि अफोर्डेबल असेल तर आणि सगळ्यात इम्पोर्टंट काही पॅरेंट्सनी अगोदरच डोनेशनची पण तयारी ठेवली असेल. काही विचारायला सोय नाही लक्षात घ्या. त्यामुळे व्ही-आय-टी वेल्लोर सारखी एक्झाम असेल, तर तुम्ही फीस पहिला कन्फर्म करा. 4ही वर्षाचा हिशोब करा. पालक काय चूक करतात? पहिल्या वर्षी भरतात. दुसऱ्या वर्षी पण कशीतरी भरतात, पण पुन्हा लोड येतो. तर प्रत्येकाला अर्धा-अर्धा लाख वर्षाला खर्च करणं एवढं सोपं नाहीये बाळांनो. प्रायोरिटी सब्जेक्ट. ओके. हे सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे या व्हिडिओमधला, की सब्जेक्ट आहेत कुठले आपल्याला? पहिला सब्जेक्ट घेऊया चला, फिजिक्स. दुसरी काय सांगा? केमिस्ट्री. तिसरा सब्जेक्ट कुठला आहे? मॅथ्स. मग चला प्रायोरिटी ऑर्डर ठरवा. पहिली प्रायोरिटी कोणाला? दुसरी कोणाला? तिसरी कोणाला? ओके. आता लाईव्ह लेक्चरला मजा वेगळीच असते रे. मी लाईव्ह असतं लगेच आता मी फोन काढला असता आणि बघत बसलो असतो. चला कुणी काय म्हटलंय, कुणी काय म्हटलंय. ओके. पण तसं नाहीच आहे. ओके. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. रेकॉर्डेड लेक्चर आहे. आता मग मी तुम्हाला सांगतो. ओके. प्रायोरिटी द्यायची आहे सगळ्या सब्जेक्टला. हो. फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही केमिस्ट्रीला प्रायोरिटी दिली होती. फिजिक्स आणि मॅथ्स थोडं मागं पडलं होतं. या स्टेजला आपल्या एक लक्षात आलंय, की काही मोठे टॉपिक पर टॉपिक 3-3 मार्काला आहे. असे 7 टॉपिक जरी ओळीनं केले तरी 20 प्लस स्कोर होतोय. तसं 21 होतोय. मी 20 प्लस म्हणलंय. आणि एवढा सुद्धा अटेम्प्ट आपला झाला नव्हता. पहिल्या अटेम्प्टला. होय. मग माझं काय म्हणणं आहे फिजिक्स मधले एरर एनालिसिस, वेक्टर, लॉज ऑफ मोशन, मोशन इन प्लेन. चारही टॉपिक सोपे आहेत. मग इलेक्ट्रोस्टॅटिक, सेमीकंडक्टर 11चं बोलायला लागलोय. सोपे टॉपिक आहेत. ग्रॅव्हिटेशन सोपं आहे रे, सोपं आहे. ग्रॅव्हिटेशन तर पाहिजेच आपल्याला. कारण ग्रॅव्हिटेशन आपल्याला सिंपल पेंडुलममध्ये जिथं-जिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागतेच ना. मग फिजिक्सचे असं टार्गेट ठेवा. मोठे-मोठे टॉपिक लयच परफेक्ट करा लक्षात घ्या. चांगले मार्क मिळतील. केमिस्ट्री तुम्हाला माहिती आहे. ओन्ली टेस्ट. ओके. आता तुम्हाला माहिती आहे 4-5 मिनिटात आपली टेस्ट कव्हर होते. एक राउंड कव्हर होतोय. 25 प्लस मार्क पडतायत. दुसऱ्या राउंड 15 प्लस. म्हणजे 10 ते 15 मिनिटाच्या अटेम्प्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये 40 मार्कांपर्यंत जोरात तयार होते. आणि आता इथं सांगतो मॅथ्सला टॉप प्रायोरिटी द्या बाळांनो. होय. सगळ्यांना द्यायची आहे. सगळ्यांना द्यायची आहे. पण टॉप प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे? मॅथ्सला द्यायची आहे. लेंदी प्रॉब्लेम नाहीयेत. आपण लेंदी म्हणवतोय. आपण प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी कमी पडतोय. होय. आपण प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी कमी पडतोय लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगू का हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. बरं हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमची ईझी, मॉडरेट कशीही शिफ्ट असू दे. तुम्ही जर एवढा स्कोर जरी केला, तर तो रिस्पेक्टेबल स्कोर राहील लक्षात घ्या. होय. पर्सेंटाइलमध्ये बोलायला गेल्यावर. टक्केवारीत बोलल्यावर 50% होईल. होय. 200 पैकी 100 म्हणजे 50% लक्षात घ्या. पण तसा टक्केवारीचा विचार करूच नका इथं. पर्सेंटाइलचा विचार करा. हे 95 प्लस पर्सेंटाइल आहेत. होय. बरं मग आता आपलं एक टार्गेट सेट करूया रे बाळांनो. की आपल्याला काही जरी झालं तरी मॅथ्समध्ये 30 कडे जायचंच आहे. मिनिमम 30 म्हणजे मॅथ्समध्ये मिनिमम 60 स्कोर. ओके. फिजिक्समध्ये 20 प्लस मिनिमम 20 म्हणतोय.
आणि केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस मिनिमम. ओके. म्हणजे 120 प्लस मिनिमम स्कोर आहे आणि हा आहे 98 प्लस पर्सेंटाईलचा स्कोर. पण 98 ला आता शॉकिंग सांगणार आहे ते लक्षात ठेवा. मग जोरात अभ्यास करण्यासाठी ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, मी तुम्हाला सांगतो बरोबर 4 वर्षापूर्वी आपण एकच कॉलेजचा विचार करूया सीओईपी. ओके. बरोबर 4 वर्षापूर्वी 90 पर्सेंटाईल असं समजून घ्या. पर्सेंटेज नकोच लिहायला. 90 पर्सेंटाईलला पुण्यामधलं सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं होतं. 90, 93 ला 6-7 जागा शिल्लक होत्या. मग 3 वर्षापूर्वी 97 पर्सेंटाईल ज्याचं होतं, त्याची लास्ट लास्ट शीट होती. स्पॉटला ते पण. ओके. 2 वर्षापूर्वी हा स्कोर अजून प्लस झालाय. हा स्कोर अजून प्लस झालेला आहे. ओके. बरं थांबा. इथं मला सांगायचं काय? खेळ कुठे आहे? मी सांगतो. पर्सेंटाईलचं मला सांगायचं आहे या मुलाबद्दल आणि या मुलानंतर या मुलाबद्दल बोलायचं आहे. ओके. मग या 97 पर्सेंटाईल, 97 पर्सेंटाईल. लास्ट 2025 आणि त्याच्या अगोदर 2024 आणि आता आहे 2026. चला मी हे इरेज करून टाकतो जरा. आता आहे 2026. ओके. 2024चा जर विचार केला तर 97 ला साधारण समजा बरं का मी अंदाजे सांगतोय 5,000 रँक होती. तेवढ्याच पर्सेंटेजला 7,000 रँक आली आणि तेवढ्याच पर्सेंटेजला कदाचित इथं 8.5 के प्लस 8,500 च्या पुढे रँक जाऊ शकते. नंबर ऑफ स्टुडंट वाढलेत. हे लक्षात घ्या. त्यामुळं सेलिब्रेशन करायची रँक मिळाल्यानंतर. रिझल्ट नंतर पण नाही सेलिब्रेशन. आन्सर की ओपन केल्यानंतर पण नाही रिझल्ट सेलिब्रेशन. पर्सेंटाईल कळाल्यावर सुद्धा सेलिब्रेशन नाहीये. आणि जेव्हा तुम्हाला रँक कळेल, मग रँक मी तुम्हाला सांगतो किती पाहिजे. तुमची रँक ही कमी पाहिजे. होय, जेवढं कमी तेवढं चांगलं. आणि तुमची रँक 15,000 च्या आत पाहिजे. बेस्ट कॉलेज मिळणार. होय, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. ट्रस्ट मी. 15,000 तुम्हाला 15,000 होय 15,000 मध्ये येणं पण सोपं नाहीये. टॉप 15,000 मध्ये यायचंय. आणि याच्यासाठी तुम्हाला हे आत्ताचे 10 दिवस इम्पॉर्टंट आहेत. ओके. मग जोरात अभ्यास करा. जोरात अभ्यास करा. लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता, तणाव न घेता, ओव्हर थिंकिंग न करता, डिस्ट्रॅक्शन कमी करा. चांगला अभ्यास करा आणि मी तुम्हाला सांगतो एवढी रँक आणायचीच आहे आपल्याला. ऑल द बेस्ट.